नमस्कार, मी भारती होम किचन्समध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. तर आज करूयात आपण लिंबाचं चटपटीत लोणचं. खूप मस्त झालेलं आहे. बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहेत आणि जेवणाची तर चव वाढवणारीच आहे. तुम्ही जर अशा प्रकारे पद्धतीने जर लोणचं केलं तर हिवाळा चालू झाला आहे. हिवाळ्यामध्ये छान फ्रेश लिंब मिळतात. मी इथे फ्रेश लिंब घेतलेले आहेत. लिंब तर माझ्या शेतातलेच आहे. जर तुम्ही बाजारात गेला, बाजारातून जर आणले तर पातळी सालीचे लिंब पाहून आणायचे आणि रसदार लिंब आणायचे छान. बघा किती फ्रेश आहेत. तर मी लिंबाला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. धुतल्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेलं आहे. याला जर पाण्याचा वगैरे अंश राहिला तर मग आपल्या लिंबाला बुरशी लागू शकतो, लवकरच खराब होते. म्हणून याची काळजी घ्यायची की सर्व साहित्य चाकू ताट वगैरे घेतलं तर त्याला पाण्याचा थेंब वगैरे काही नाही लागला पाहिजे. स्वच्छ अगदी कोरडं भांडे घ्यायचे तरच आपला लिंब छान टिकतो. एका लिंबाच्या 8 फोडी करून घ्यायच्या आहेत. अशाच पद्धतीने मी सर्व लिंबाच्या 8 फोडी करून घेतलेल्या आहेत. खूप छान टेस्टी लोणचं होतात हे. जेवणाची तर चवच वाढते. आणि आता हिवाळ्यामध्ये छान लिंबसुद्धा मस्त अवेलेबल राहतात आणि हिवाळ्यामधलं लोणचंसुद्धा मस्त असं टिकून राहतात, म्हणजे खराब वगैरे लवकर नाही होत. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी. आता इथे लिंबाच्या फोडी करून झालेल्या आहेत. मी इथे मीठ थोडंसं भाजून घेतलेलं आहे. मिठालासुद्धा पाण्याचा अंश राहतात, तर म्हणून थोडंसं हलकंसं भाजून घ्यायचं आहे. तर मी इथे अर्धा वाटी मीठ टाकलेलं आहे आणि 1 चम्मच हळद आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला असंच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून मी जी रेसिपी टाकेल तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आता स्वच्छ करून घ्यायचे आहेत काचेची बरणी. स्वच्छ केल्यानंतर लिंबाच्या फोडी त्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत. आता लिंबाच्या फोडी टाकून झालेल्या आहेत आणि ही बरणी 8 दिवस उन्हामध्ये ठेवायची आहेत. असं केल्याने आपलं लोणचं लवकर मुरण्यास मदत होते आणि फोडीसुद्धा छान नरम पडून जातात. आता इथे करूयात मसाले. हलकेसे भाजून घ्यायचे आहेत. मी इथे 2 चम्मच मोहरी, 2 चम्मच जिरे, 2 चम्मच बडीशेप आणि अर्धा चम्मच मेथी. मेथी थोडीशीच घ्यायची आहे, कडवट लागतो नाहीतर जास्त जर घेतली तर. आणि इथे 3 ते 4 लवंग घेतलेले आहेत. जर तुम्हाला आवडत नसेल लवंगची टेस्ट तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. आणि आता हलकंसं छान भाजून घ्यायचं आहे. जास्त नाही भाजायचं, कमी आचेवर हलकंसं 1 मिनिट परतून घ्यायचं आहे. आता काढून घ्यायचं एका प्लेटमध्ये आणि थंड झाल्यावर मिक्सरच्या पॉटमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. आता आपण ज्या मुरण्यासाठी फोडी ठेवल्या होत्या भरणीमध्ये त्या एका भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत. बघा किती छान मुरून गेलेले आहेत, नरम पडलेले आहेत फोडी. आता याच्यामध्ये आपण 1 वाटी मी लाल तिखट टाकलेलं आहे, 1 वाटी मीठ आणि मसाला जो आपण केलेला होता बारीक तो टाकून द्यायचा आहे. अर्धा चम्मच हिंग टाकायचा. माझे 30 लिंब घेतलेले आहेत तर मी इथे 500 ग्रॅम साखर टाकलेली आहे. जर तुम्ही 15 लिंब घेतलेले असेल तर 300-250 ग्रॅम साखर टाकू शकतात किंवा तुमच्या आवडीने
तुम्हाला जसं गोड किंवा आंबट हवं असेल तर त्यानुसार तुम्ही कमी जास्त साखरेचं प्रमाण करू शकता. आता छान मस्त मिक्स करून घ्यायचे आहेत. खूप सोपी लोणचं आहे, सोपी पद्धत आहे लोणच्याची. आता छान एकजीव करून घ्यायचं आहे. आणि मी 6-7 लिंबाचा रस काढून ठेवलेला आहे एका वाटीमध्ये. तो सुद्धा मी याच्यामध्ये ॲड करणार आहेत. म्हणजे असं लोणचं कसं आपलं रसदार लोणचं होतं. जर तुम्हाला रस नाही टाकायचं असलं तर नाही टाकू शकता, स्किप करू शकता. असे सुद्धा छान लागतात. पण आता घरचेच लिंब असल्यामुळे मी छान याच्यामध्ये लिंबाचा रस टाकत आहे. बघा किती छान झालेलं आहे, एकदम रसदार. आणि मुरल्यानंतर आणखीन याला 8 दिवस मुरू द्यायचं. 8-15 दिवस छानच लागतो मुरल्यानंतर. तर आता आपलं लोणचं तयार झालेलं आहे. आता याला एका त्याच काचेच्या भरणीमध्ये भरून घ्यायचं. भरणीला पाण्याचा अंश वगैरे नाही लागू द्यायचा, कोरड्या ठिकाणी ठेवायचं. तर हे लोणचं 1-2 वर्ष आरामात टिकते. भरून घ्यायचं आहेत. आपले हातसुद्धा आपले कोरडे करून घ्यायचे आहेत. बघा किती छान कलर आलेला आहे लोणच्याला. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त राहा, मस्त राहा, खात राहा.